सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक. वाघाची शेवटची शिकार. पाटलाच्या चित्तथरारक शिकार कथा ऐकताना वेळेचं भान राहिलं नाही. त्यांच्या अनुभवाच्या गाठोड्यातून एक एक थरारून टाकणारी शिकार कथा बाहेर येत होती, तरी गाठोडं रिकामं होत नव्हतं. या शिकार कथा ऐकत राहाव्यात, त्या संपूच नयेत असं आम्हाला वाटत होतं. पाटलानं प्रारंभीच 16व्या वर्षी पहिला वाघ मारल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सतत 60 वर्षांच्या आपल्या शिकारीच्या कारकिर्दीत 96 उपद्रवी वाघ मारल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. शेवटचा 96वा वाघ कधी मारला असा प्रश्न पाटलाला विचारता ते म्हणाले, शेवटचा वाघ पांगळीव मारला 46 सालात. काळदऱ्यातल्या अंगार वला वाघानं एकाचा बैल आणि 2 गाया मारल्या होत्या. त्यांचा धणी माझ्याकडे येऊन ढसाढसा रडाया लागला. वाघानं नागावलं म्हणाला, मजपशी तर एकच काढतोस होता, तरी मेरे तर त्याच्याबरोबर काळदऱ्यात गेलो. वाघ शोधाया लागलो. वर डोंगरातल्या आभाळात गिधाडं घिरटताना बघितले. डोंगर एंगून गेलो. तो जनावराची हाडं चाकायला गिधाडं जमल्याले. गिधाडं आण घारेणी जमिनीवर कालवा केला होता. काही आभाळात घिरटत होती. वाघानं बैल आण गाया इथंच मारून खाल्ल्या होत्या. तो इथंच कुठं डोंगराला दडला असावा म्हणून दिसभर त्याला हुडकत बसलो. पाटलानं केलेली वाघाची ही शेवटची शिकार कथा पाटील सांगू लागला. त्या कथेशी तद्रूप पाहून तन्मयतेनं आम्ही कथा ऐकू लागलो. श्रावणातले दिवस होते. सारं रान हिरवे पालवे पांघरून बसलं होतं. डोंगर गर्द हिरव्या रंगाने रंगले होतं. पांढऱ्या शुभ्र पाण्याचे झरे या डोंगरातनं झुळझुळ वाहत खाली उतरत होतं. साऱ्या धर्तीवर श्रावणाचं तेज उतरलं होतं. पाखरं आनंदाने शिट्या घालीत झाडावरून घुमत होते. हिरवं खाऊन खाऊन मंदावलेले डुकरं धुमाकूळ घालीत कारवी आणि गवताच्या रानातून भटकत होत. खचरांची छाती भातांच्या हिरव्या पिकांनी फुगली होती. सगळीकडे आनंद ओसंडून वाहत होता. कातळांचे डोळेही जणू आनंदाने पाझरत होते. सृष्टीचं हे नवरूप पाहत पाहत मारुती पाटील वाघाचा शोध घेत घेत डोंगरातूनच चालला होता. खाली आदिवासींच्या झोपड्या त्याला पाखराच्या घरट्यासारख्या दिसत होत्या. बराच चालल्यावर त्याला गवताची पाती थरथरताना दिसली, परंतु छाती एवढ्या गवतातून त्याला काहीच दिसेना. सारख्या मोराच्या केकावल्या मात्र त्याला ऐकू येत होत्या. गवतात काय आहे ते पाहण्यासाठी तो आंब्याच्या झाडावर चढला. तो गवतात 2-3 लांडोऱ्या चरताना त्याला दिसल्या. गवताला लागून असलेल्या सपाट खडकाळ पटांगणात पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचत होता. लांडोरीजवळ येऊन त्यांची मनधरणी करीत होता, पण त्या आपल्याच नादात होत्या. मोर नाचत नाचत गोल गोल फिरत होता. आपल्या ओढण्याचे बगलेतले लाल पंख खालीवर करीत होता. या नाचणाऱ्या मोरापासून काही अंतरावर फणा काढून उभ्या असलेल्या नागाकडे मारुती पाटलाचं लक्ष गेलं. मोराला घाबरणारा नाग मोराच्या पलीकडे फणा काढून उभा असल्याचे पाटील पाहून पाटलाला नवल वाटलं. हा नागही मोराचं नृत्य पाहण्यात गुंग झाला होता. मोर जसा नाचल तसा फणा फिरवून डुलत होता. या निसर्गातील अद्भुत घटनेनं पाटील चकित झाला. नाग आपलं नृत्य आणि एकांत पाहतोय हे मोराच्या लक्षात येताच फुलवलेला पिसारा खाली घेऊन त्याने नागाकडे झेप घेतली. ते पाहताच फणा खाली घेऊन नाग सरपटत पळाला. मोर पुन्हा पिसारा फुलवून लांडोरीच्या मागे लागला. दोघीजणी भुलून त्याच्याभोवती फिरू लागल्या. त्यावेळी मोर बहारदारपणे नाचू लागला होता. मारुती पाटील निसर्गाचं हे अनोखं रूप एकाग्र चित्तानं पाहत होता. खाली थांबलेला आगरवंचा माणूस कंटाळून पाटलाला म्हणाला, पाटील, दिसला का नाही वाघ? त्याच्या बोलण्याने पाटील भानावर आला. खाली उतरला. वाघ नाही, तो मोर नाचतो या, असं म्हणून ते पुढं वाटचाल करू लागले. दिवसभर फिरूनही वाघ सापडला नाही.
दिवस मावळतीला लागला. त्याच्या सुवर्ण किरणांनी सृष्टीचं सोनं झालं होतं. हे सृष्टीचं सोनेरी रूप पीत पीत पाटील पांगळीच्या रानात आला. थोड्याच वेळात दिवस बुडणार होता. सारं रान अंधाराच्या डोहात गुडूप होणार होतं. एका काडतुसाच्या जीवावर रात्रीचं रानात फिरणं पाटलाला बरोबर वाटलं नाही. त्याने पुन्हा माघारी घराकडे फिरायचा विचार केला. पाणी प्यावं म्हणून तो ओढ्यावर आला. तिथूनच आगार वच्या माणसाचा तो निरोप घेणार होता. एका ठिकाणी स्वच्छ पारदर्शक पाण्याचा डोह त्या साचला होता. ओढ्याच्या कडेकडेनं त्या ठिकाणी दोघेही आले. पाण्यात बरेच पाणसाप वळवळत होते. हे बिनविषारी आणि निरुपद्रवी विरोळे डोहाचं पाणी स्वच्छ करीत होते. मारुती पाटील खाली वाकून पाणी पिऊ लागला. पाणी पिता पिता त्याचं लक्ष एका लांबड्या विरोळ्याकडे गेलं. तो एका चपळ बिटोकळीचा पाठलाग करीत होता. प्राण वाचवण्यासाठी ती धडपडत पाण्यावरून उड्या मारीत चालली होती. पाण्याखाली आणि अवतीभोवती विरोळ्यांची पोरं होती. बिचाऱ्या बिटकुळीला पाण्यात बुडी मारता येईल ती पुढेच धावत होती. त्याबरोबर मारुती पाटलाची नजरही पुढं धावू लागली. बिटकुळी किनाऱ्याला लागून उड्या मारून पुढं जात असतानाच विरोळ्यानं तिला पकडलं आणि पोटात ढकललं. जीवनाचं हे गणित पाहून मारुती पाटलाला गंमत वाटली. डोहाच्या पलीकडील किनाऱ्यावरून त्याची नजर तशीच वर उचलली गेली आणि समोरच्या डोंगरावर स्थिर झाली. समोरच्या गडव्यातले 2 घूट पाणी पिऊन पुढं काय घडलं ते पाटील सांगू लागला. समोरच्या पहाडाला गडाद दिसलं. त्या गडादाग एकटक बघत राहिलो. माझं नसीब जोरावर होतं. म्या बघतोय त्याच टायमाला गडदातून जनावर निघालं. ते खाली याया लागलं. नजरत आलं तवा तो बिबळ्या असल्याचं उमागलं. त्यानंच माझा बैल आण गाया मारल्या हे त्या आगरवच्या धन्यानं सांगितलं. तो डोहावरचं पाणी पिण्याकरता येत होता. आगारवंचा धनी लिंबाच्या झाडावर येऊन बसला. डोहाच्या काठाला मोठं वारुळ होतं. त्यामागं म्या दडलो. वाघ डोहावर येऊन पाणी पिया लागला. तो पल्याड होता. म्या आल्याड होतो. वाघाला लई पाणी लागतं. तो लपाक लपाक करून पोटात पाणी भरायला लागला. मजला एकाच गोळीत काम भागवायचं होतं. म्या नेम साधून बार टाकला. गोळी सनासन जाऊन शाण त्याच्या मस्तकात घुसते. बघून डोहातच होताना झाला. पाटलानं 1946 साली मारलेल्या शेवटच्या वाघाची शिकारकथा सांगून संपवली. आपल्या सरकारने शिकारबंदीचा कायदा मांडल्यापासनं माझी शिकार बंद झाली. त्या अगोदर म्या शिकारे केल्या त्या बी माणसं गुरं खाणाऱ्या वाघाच्या. राजवाड्यासारखं हौशी खातर वाघ नाही टिपलं. दिसल ते जनावर नाही मारलं. आम्ही झाडाझुडपाला रान जनावराला बी देव मानतोया. त्यांच्या आसरण्यात राहतोया. वाघ देवाला तर आम्ही पूजितो. वाघाचं टाक आमच्या देवाऱ्यात आहे ती. माणूस पण इसरून जशी माणसं हैवानासारखी वागायला लागतात तशी देव पण इसरून वाघरं माणसं खाया लागतात. गुरं खाया लागतात. आम्हा गरिबांच्या जीवावर उठतात. असं वाघ म्या मारलं. भाताची नासाडी करून शान आमची उपासमार करणारी रान जनावरं म्या मारली. अजून बी पिकाला डकुरं लागतात तवा बंदूक खांद्यावर टाकून जावं लागतं या. पण क्वचितच आता जनावरं बी संपली आणि शिकार बी संपली. पाटलानं वाघावर एक गाणं रचलं आहे. वाघाच्या मागावर असताना पाटील वाघाचं गाणं गात चालायचं. ते गाणं म्हणण्याचा बाबूराव दामशांनी पाटलाला आग्रह केला. पाटील गाणं म्हणू लागला. वाघोबा देवा वाघोबा देवा घोर लावू नकोर जीवा. राणीवडी आम्ही भटकतो काड्या कपारीवर राहतो. रोसू रागू नको आमावरी आमची माया तुझ्यावरी. तुला भाग बारसीला पूजितो पुराणसा निवद दावितो. राजा तू घे गोड माणून रानातून जा निघून. नको वाट बाबा धरू नको गुरं ढोरं मारू. तुझ्या नाय लागत नादाला मिळू दे भाकर पोटाला. सणासुदीचा गोड दिस करू नको धुसफूस. आज वाघ बारस फेडतो तुझा नवस. कणकीचा वाघ वाहतो तुला सुख लागू दे आम्हाला. तो राणाचा रखवालदार आम्हावरी किरपा कर.
पाटलाच्या या वाघाच्या गाण्यानं आम्हास भारून टाकलं. पाटील, तुम्ही एवढे वाघ मारले, मग तुमच्याकडे बरीच वाघाची कातडे असतील, असा प्रश्न मी पाटलाला विचारला. त्यावर पाटील उत्तरला, आम्हा गरिबांना वाघाच्या कातड्याचं काय उपयोग? बिबळ्या ढाण्याची संबंधी कातडी म्या वाटून टाकली. कुकडेसरला एक बुवा राहत होता. त्याला काही दिले. युरोपी गोऱ्या साहेबांनी काही नेले. फुलावड्याच्या उंबरदेवाच्या डोंगरात 39 माणसं मारून खाणाऱ्या ठाण्याचं काताडं लोकल बोर्डाचे जुंदरचे मेंबर रायसाहेब बुट्याने नेलं. 2 माणसं झोपतील एवढं रुंदाड आणि लांबडं आहे. जुंदरला त्यांच्या घरला गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. बैलवालं तर वाघाच्या मटणावर टपलेलं असतात. म्या वाघ मारल्यालं त्यांना समजतं की ते धावत आलंच. वाघाची सागोती उन्हात वाळवतात, पेंडीसारखे बैलाला खाऊ घालतात. त्या मटणानं बैलाचा आजार बरा होतो. म्हातारा बैल बी उत्तरारतो. या वाघाची वाळलेली सागोती उघडून त्याचं कढाण पेलं की हगवणानं वकारीचा माणसाचा रोग बी बरा होतो. पाटलानं वाघाच्या मटणाचं महत्त्व प्रतिपादन केलं. 1946 साली मारलेल्या शेवटच्या वाघाची शिकार कथा ऐकल्यावर आम्हाला वाटलं पाटलाच्या कथा संपल्या. पाटलाचा निरोप घेऊन आम्ही उठण्याच्या बेतात होतो. व्याघ्र शिकारबंदीचा कायदा झाल्यावर आपण एकही वाघ मारला नाही असं पाटलानं सांगितलं होतं. त्यावरून बाबूराव दामशांना आठवण झाली. 1970 साली कुकडीच्या खोऱ्यात एक बिबळ्या मारुती पाटलानं मारला होता. त्याचं स्मरण बाबूरावने मारुती पाटलांना करून दिलं. त्याला खरंच ती गमतीची भानगड सांगायला विसरलोच की, असं म्हणून मारुती पाटील कुकडीच्या खोऱ्यातील कुकडेश्वराजवळ घडलेली ती गमतीची भानगड सांगायला लागला.